मिडल पंच जर कोणी मारतंय त्यावेळेस तुम्हाला मिडल ब्लॉक आला पाहिजे आणि लोअर पंच जर कोणी पोटात मारतंय त्यावेळेस तुम्हाला लोअर ब्लॉक आला पाहिजे. म्हणजे तुमचा चेहरा, तुमची चेस्ट, छाती आणि तुमचं पोट या तिन्ही गोष्टीचा वेगवेगळा प्रकार आहे अफेन्स आणि डिफेन्सचा. तो तुम्हाला आज शिकायचा आहे. आता या हा प्रकार शिकल्यानंतर आपण अजून पुढचं शिकणार. आता हाताने मारावयाच्या पद्धती, फुल हँड टेक्निक, शॉर्ट हँड टेक्निक. फुल हँडमध्ये पंच, पाम, शिडो, लुकटी, कॅशिओ या वेगवेगळे प्रकार येतात मार्शल आर्ट फील्डमध्ये. तसंच शॉर्ट हँड टेक्निकमध्ये हुलग्या, एल्बो अशा भरपूर पद्धती येतात. रिस्ट हा सुद्धा प्रकार येतो. त्याच्यानंतर पायाने मारावयाच्या पद्धतीमध्ये तुम्हाला हाफ किक, त्याच्यानंतर तुम्हाला फ्रंट किक, त्याच्यानंतर तुम्हाला राऊंड किक आणि त्याच्यानंतर तुम्हाला राऊंड. या पद्धती आहेत ज्या तुम्हाला आज शिकायच्या आहेत. शिकायचं आहे ना सगळ्यांना? म्हणजे मग तुम्हाला हाताने मारायच्या पद्धती. राईट. आता मी सरांना हा 68 किलोचा व्यक्ती मी ज्यावेळेस उचलतोय त्यावेळेस ताकदीचा नाही डोक्याचा वापर करतोय. मी ज्यावेळेस घाबरू नका, ज्यावेळेस मी उचलतोय त्यावेळेस मी फक्त माझा उजवा खांदा त्यांच्या पोटाला लावतोय. आता मी सरांना मला जर फेकायचं ठरलं तर मी सरांना कुठं फेकणार माहिती का? डोक्यावर. का असं गृहीत धरू आपण. आता असं असं तसं पण शेवटी सर याच अँगलला येतील, यावंच लागेल ना. तुमचा गळा जर कोणी दाबतोय, गळा दाबण्यासाठी समोरच्या अँगलला यावं लागतं की नाही? यावं लागतं ना. अर्ध्या मुली झोपल्या, यावं लागतंय का? आता बघा या टेक्निकमध्ये मारत नाही सर तुम्हाला, फक्त एक असा स्ट्रोक आहे तर त्या स्ट्रोकने समोरच्याचा श्वास 2 मिनिटासाठी बंद होतो. सरांना मारणार नाही मी, फक्त सांगतोय. सरांनी पकडलेलं आहे, मी फक्त